त्या पिरियडला आपण 2 नंबरचा जो चॅप्टर आहे, सेकंड चॅप्टर सोल्युशन, या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. सोल्युशन हा चॅप्टर बघत असताना या चॅप्टरच्या अगोदर आपण आयोनिक इक्विलिब्रियम हा चॅप्टर पाहिला, थर्मोडायनामिक, केमिकल थर्मोडायनामिक्स आणि एनर्जेटिक्स, आणि त्याचबरोबर इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा चॅप्टर पाहिला. आता आपण चौथा चॅप्टर म्हणजे पुस्तकातला 2 नंबरच्या चॅप्टरकडे जातो, सोल्युशन. आता सोल्युशनकडे जात असताना मी सोल्युशनच्या डेफिनेशन, व्हॉट इज सोल्युशन? सोल्युशन is a homogeneous mixture of solute and solvent is called solution. Solution is a homogeneous mixture of two or more substance on molecular level is called solution. What is mixture? The mixture is a combination of two or more substances is called mixture. The constituents of mixture present in smaller amount, then it is called solute. What is solute molecule? The component of the mixture present in smaller amount of solute is called smaller amount present in solution is called solute, and the one present in a larger amount in solution is called solvent. What is solute? Solute is a minor quantity of constituents of mixture. Smaller quantity of constituents of mixture which is present in smaller amount, that called solute, and component of mixture which is present in majority, which is present in larger amount is called solvent. बघा, आपण सोल्यूट कशाला म्हणतो? द्राव्य, द्रावक आणि द्रावण. द्रावण म्हणजे होमोजिनियस मिक्सचर ऑफ सोल्यूट आणि सॉल्व्हंटला आपण काय म्हणतो? सोल्युशन म्हणतो, द्रावण म्हणतो. सोल्युशन इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर सबस्टन्सेस ऑन मोलिक्युलर लेवल इज कॉल्ड सोल्युशन. आणि सोल्यूट, ज्याला आपण द्रावक म्हणतो, मिक्सचरमध्ये जो कॉन्स्टिट्युएंट्स हा कमी क्वांटिटीमध्ये असतो, स्मॉलर अमाऊंटमध्ये असतो, लेस अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतो, मायनॉरिटीमध्ये प्रेझेंट असतो, त्याला आपण म्हणतो सोल्यूट. आणि द्राव्य, ज्याला आपण सॉल्व्हंट म्हणतो, की जो कंपोनंट सोल्युशनमध्ये लार्जर अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतो, मेजर क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असतो, एक्सेस अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतो, त्याला आपण म्हणतो काय? तर सॉल्व्हंट. एक्झाम्पल म्हणून सांगायचं झालं, स्मॉल अमाऊंट ऑफ शुगर हा सोल्यूटा इज मिक्स्ड विथ वॉटर, आणि या ठिकाणी वॉटर हे काय? सॉल्व्हंट आहे. आणि होमोजिनियस मिक्सचर दॅट इज कॉल्ड सोल्युशन, दॅट इज शुगर in water is a solution obtained. In this solution, sugar molecule uniformly distributed in a solvent molecule, that is water. Another similar example, solution of salt, sodium chloride dissolved in water. Sodium ions, Na plus and Cl minus ions dispersed in water. It is called sodium chloride is a solute while water is a solvent. On the size of particle, solutions are classified into 3 types. That is a true solution, colloidal dispersion, or suspension course or course of mixture. बघा, पार्टिकलच्या साईजनुसार सोल्युशनचं क्लासिफिकेशन आपण 3 टाईपमध्ये करतो. ऑन द बेसिस ऑफ साईज ऑफ कंपोनंट, मिक्सचर आर क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स, सोल्युशन्स आर क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स. फर्स्ट टाईप्स इज अ ट्रू सोल्युशन, अनदर टाईप इज अ colloidal dispersion or colloidal solution, and third is a course of mixture.
और सस्पेन्शन कोर्स. ज्यावेळेस पार्टिकलची साईज लेस दॅन 10⁻⁹ मीटर असेल, 10⁻⁹ मीटर और लेस दॅन 1 नॅनोमीटर असेल, त्यावेळेस त्या सोल्युशनला आपण ट्रू सोल्युशन म्हणतो. सोल्यूट पार्टिकल्स इन ट्रू सोल्युशन आर मोलिक्युल्स हॅव्हिंग साईज लेस दॅन 1 नॅनोमीटर और लेस दॅन 10⁻⁹ मीटर, then it is called a true solution. When the particle size of colloidal solution lies between 1 nanometer to 100 nanometer, ज्यावेळेस पार्टिकलची साईज कोलायडल सोल्युशनमध्ये 1 नॅनोमीटरपासून 100 नॅनोमीटरपर्यंत असतं, 10⁻⁹ to 10⁻⁷ मीटरमध्ये असतं, त्यावेळेस त्याला आपण म्हणतो कोलायडल डिस्पर्शन, त्याला म्हणतो आपण कोलायडल सोल्युशन. आणि ज्यावेळेस पार्टिकलची साईज ग्रेटर दॅन 10⁻⁷ मीटर or 100 nanometer, the size of particle in case of suspension is greater than 100 nanometer, then it is called suspension course. The body fluid or solution also important industrial process and other many areas. आता मी सोल्युशनच्या बाबतीत आपणाला साईजनुसार सोल्युशनचं आपण क्लासिफिकेशन या ठिकाणी बघितलं. ट्रू सोल्युशन, कोलायडल सोल्युशन, सस्पेन्शन सोल्युशन. एक्झाम्पल म्हणून सांगायचं झालं, सोडियम क्लोराईड किंवा शुगर वॉटरमध्ये ज्यावेळेस डिझॉल्व करतो त्यावेळेस ट्रू सोल्युशन असतं, क्लिअर असतं, ट्रान्सपरंट असतं, होमोजिनियस असतं. आणि या ठिकाणी सोल्यूट पार्टिकल्स इन ट्रू सोल्युशन नेव्हर सेटल डाऊन. Solute particle can be passed through, rapidly diffused through parchment paper as well as filter paper in case of true solution. In colloidal solution, particle size in between 1 nanometer to 100 nanometer. Solute particles invisible, naked eye, blotched, scattered effect can be viewed with the help of microscope. And solute and solvent cannot be separate from each other ordinary filtration, but ultrafiltration is possible. Solute particles of colloidal solution can be made to settle by centrifugation. Solute particles of colloidal dispersion does not pass through parchment paper, parchment membrane or parchment paper, but pass through filter paper. For example, gum solution, blood solution, starch solution, metal hydroxide sol, metal sulfide sol are colloidal dispersion. And suspension course, particle size greater than 100 nanometer, greater than 10⁻⁷ meter. Solute particles are visible even naked eye or even with the help of microscope. Solute and solvent can be separated by ordinary filtration method. Solute particles in suspension settle under gravity. Solute particles in suspension cannot be passed through parchment membrane or filter paper. For example, stone in groundnut or sugar mixed with iron powder. These are the examples of suspension course. Solutions are classified on the basis of physical state of solute and solvent. Substance in any three states of matter. Substance are classified into three states: solid, liquid or gas, and can act as solute as well as solvent, which is also present in liquid or solid state. Solute present in solid, liquid or gaseous state. Solvent also present in solid, liquid or gaseous state. Thus, there are 9 types of substance in 3 states of matter. There are 9 types of solution are classified on the basis of physical state of solute and solvent. बघा, solution consists of solute and solvent.
and physical state of solute and solvent. Physical state of solute and solvent may be solid, may be liquid, or may be gaseous state. There are 9 types of solution. बघा, सोल्युशन आपण क्लासिफाय करत असताना जी मॅटरच्या 3 स्टेट आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅस, ह्या तिन्ही स्टेटमध्ये सोल्यूट आणि सॉल्व्हंट आपणाला पाहायला मिळतं. आणि त्यामुळं पॉसिबिलिटी सोल्युशनच्या ज्या टाईपचे आहे, 9 टाईप्स ऑफ सोल्युशन आपणाला क्लासिफाय करता येतं. आणि हे जे टाईप्स आहेत त्यामध्ये आपण एक 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 टाईप्स या ठिकाणी बघणार आहे. ज्यावेळेस सोल्यूट सॉलिड स्टेटमध्ये असेल आणि सॉल्व्हंटही सॉलिड स्टेटमध्ये असेल, त्यावेळेस त्याला आपण सॉलिड सोल म्हणतो. फॉर एक्झाम्पल, ऑल अलाइज, मेटल अलाइज, ब्रास असेल, ब्रॉन्झ असेल, स्टील असेल, गन मेटल असेल, या ठिकाणी सॉलिड मायन्यूट क्वांटिटीमध्ये सॉलिड आहे, मेजर क्वांटिटीमध्ये सुद्धा सॉलिड आहे. याला आपण म्हणतो टाईप्स ऑफ सोल्युशन, सॉलिड इन सॉलिड टाईप, सॉलिड इन सॉलिड टाईप. आणि या ठिकाणी मायनर क्वांटिटीमध्ये जो सोल्यूट आहे तो सॉलिड आहे, मेजर क्वांटिटीमध्ये जे सोल्यूट आहे तेही सॉलिड आहे. एक्झाम्पल मी सांगितलं की समजा स्टील घेतलं तर त्या स्टीलमध्ये मायनर क्वांटिटीमध्ये कार्बन प्रेझेंट असतो आणि मेजर क्वांटिटीमध्ये आयर्न प्रेझेंट असतं. दुसरं मी एक्झाम्पल घेतो आहे सॉलिड लिक्विड. सॉलिड लिक्विड मायनर क्वांटिटीमध्ये जो प्रेझेंट आहे, ज्याला आपण सोल्यूट म्हणतो, हा सोल्यूट सॉलिड स्टेटमध्ये आहे. आणि मेजर क्वांटिटीमध्ये जो प्रेझेंट आहे, ज्याला सॉल्व्हंट म्हणतो, तो लिक्विड स्टेटमध्ये आहे. फॉर एक्झाम्पल, शुगर डिझॉल्व इन वॉटर, युरिया डिझॉल्व इन वॉटर, सोडियम क्लोराइड डिझॉल्व इन वॉटर, सी वॉटर, benzoic acid dissolved in benzene. All these examples are solid in a liquid type of solution. Solid in liquid type of solution. For example, seawater. In seawater, salt present, sodium chloride which is solid state, calcium chloride which is solid state, and while water in major quantity which is present in liquid state. Then another type of solution, that is solid gas. Another type of solution, solute is present in gaseous state and solvent is present in solid state. तर बघा, सोल्यूट हा या ठिकाणी सॉलिड घेतोय आणि स्टेट ऑफ सॉल्व्हंट आपण काय घेतोय तर लिक्विड घेतोय, गॅस घेतोय. तर या ठिकाणी आपणाला एक्झाम्पल सांगताना आयोडीन इन एअर सांगता येईल, आयोडीन इन एअर, स्मोक सांगता येईल, इव्हॅपोरेशन ऑफ कॅम्पर सांगता येईल. तर या ठिकाणी स्मोकचं एक्झाम्पल मी सांगेल सॉलिड इन गॅस टाईप. मायनर क्वांटिटीमध्ये सोल्यूट ज्यावेळेस सॉलिड स्टेटमध्ये असतो आणि सॉल्व्हंट हा गॅसियस स्टेटमध्ये असतो. एक्झाम्पल मी सांगितलं की आयोडीन इन एअर किंवा स्मोक, इव्हॅपोरेशन ऑफ कॅम्फर. तर बघा, उदाहरणार्थ स्मोक, धूर सांगितला तर धुरामध्ये मेजर क्वांटिटीमध्ये एअर असतं, डिस्पर्शन मीडियम, लार्ज क्वांटिटी सॉल्व्हंट आहे. आणि मायनर क्वांटिटीमध्ये कार्बन पार्टिकल्स आहेत, हे सॉलिड स्टेटमध्ये प्रेझेंट असतात. तिसरं टाईपचं सोल्युशन बघितलं. मी चौथ्या टाईपकडे येतो, लिक्विड टाईपकडे. आणि ह्या लिक्विड टाईपमध्ये मायनर क्वांटिटीमध्ये लिक्विड, मेजर क्वांटिटीमध्येही लिक्विड, ज्याला आपण कोलायडल डिस्पर्शनच्या बाबतीत त्याला इम्युल्शन म्हणतो आपण. आणि अल्कोहोल वॉटर, आपणाला एक्झाम्पल काय सांगता येईल, अल्कोहोल वॉटर सांगता येईल, इथिल अल्कोहोल वॉटर, मिक्सचर ऑफ 2 इमिसिबल लिक्विड्स, गॅसोलिन, इथॅनॉल इन वॉटर, केरोसिन इन वॉटर. 2 इमिसिबल लिक्विड कुठलेही घेतले तर आपणाला लिक्विड म्हणून सांगता येईल. आणि लिक्विड सॉलिड एक्झाम्पल सांगत असताना अमलगम ऑफ मर्क्युरी विथ मेटल, सोडियम अमलगम, सिल्वर अमलगम आपणाला सांगता येईल. कारण या ठिकाणी सोल्यूट लिक्विड स्टेटमध्ये आहे आणि सॉल्व्हंट सॉलिड स्टेटमध्ये आहे. फॉर एक्झाम्पल, आपण ज्यावेळेस मर्क्युरी घेतो,
हा मायनर क्वांटिटीमध्ये असतो, लिक्विड स्टेटमध्ये असतो, आणि मेजर क्वांटिटीमध्ये सोडियम किंवा सिल्वर असतो, हा सॉलिड स्टेटमध्ये असतो. आणि म्हणून कुठलंही पारद मिश्रण मेटलचं, ते जे पारद मिश्रण आहे मेटलचं, त्याला आपण म्हणतो काय, तर त्याला म्हणतो आपण लिक्विड सॉलिड. ही नेक्स्ट स्टेट झाली, टाईप झाला सोल्युशनचा. त्यानंतर मी टाईपकडे जाणार आहे, लिक्विड गॅस. मायनर क्वांटिटीमध्ये लिक्विड असेल, मेजर क्वांटिटीमध्ये गॅस असेल. एक्झाम्पल म्हणून सांगता येईल मला, लिक्विड क्वांटिटीमध्ये क्लोरोफॉर्म आहे आणि हा क्लोरोफॉर्म गॅस इन नायट्रोजन, हा क्लोरोफॉर्म लिक्विड जर नायट्रोजन गॅसमध्ये मिक्स केलं तर साहजिकच क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन, क्लोरोफॉर्म मायनर क्वांटिटीमध्ये लिक्विड स्टेटमध्ये, मेजर क्वांटिटीमध्ये नायट्रोजन आहे, हा गॅसियस स्टेटमध्ये. आणि इव्हॅपोरेशन ऑफ लिक्विड, वॉटर व्हेपर इन एअर, मिक्सचर ऑफ क्लोरोफॉर्म प्लस नायट्रोजन. आता लिक्विडचं ज्यावेळेस इव्हॅपोरेशन होतं त्यावेळेस बाष्पीभवन आपण त्याला म्हणतो. हे बाष्पीभवनसुद्धा आपल्याला एक्झाम्पल सांगता येईल, कारण मायनर क्वांटिटीमध्ये लिक्विड असतं आणि मेजर क्वांटिटीमध्ये गॅस असतो, मध्ये एअर प्रेझेंट असतं. आणि म्हणून इव्हॅपोरेशन्स ऑफ लिक्विड, वॉटर व्हेपर इन एअर, मिक्सचर ऑफ क्लोरोफॉर्म, ही एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी लिक्विड आणि गॅसमध्ये सांगता येईल. ही 6वी सिस्टीम या ठिकाणी आपण बघितली. 7व्या सिस्टीमकडे येतो आहे मी. गॅस लिक्विड की सोल्यूट गॅस आहे आणि सॉल्व्हंट हा लिक्विड आहे. या ठिकाणी एक्झाम्पल मला सांगता येईल, आपण जे ड्रिंकिंग वॉटर आहे, कार्बोनेटेड वॉटर असेल, बिव्हरेज असेल, सोडा वॉटर असेल, CO2 इन वॉटर, ऑक्सिजन इन वॉटर. आपणाला हेही एक्झाम्पल सांगता येईल की मिक्सचर ऑफ या ठिकाणी की गॅस इन लिक्विड, सोल्यूट गॅस आहे आणि सॉल्व्हंट काय लिक्विड आहे, असं जे सोल्युशन आहे. कार्बोनेटेड वॉटर घेतलं, एरेटेड वॉटर घेतलं, ऑक्सिजन इन वॉटर घेतलं, CO2 इन वॉटर घेतलं, तर आपल्याला या ठिकाणी कार्बोनेटेड ड्रिंक्स हे सगळे या कॅटेगरीमध्ये येतील. मायनर क्वांटिटीमध्ये गॅस असतो आणि मेजर क्वांटिटीमध्ये लिक्विड असतं. गॅस इन लिक्विड टाईप ऑफ सोल्युशन म्हणतो त्याला आपण. आता या ठिकाणी नेक्स्ट जो टाईप आहे, मी गॅस सॉलिडकडे येतो. कुठलाही गॅस ज्यावेळेस कॅटॅलिस्टकडून ॲडसॉर्ब होतो त्यावेळेस ती जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमला आपण सॉलिड सोल्युशन म्हणतो. काय म्हणतो त्या सिस्टीमला? सॉलिड सोल्युशन. ॲडसॉर्शन ऑफ हायड्रोजन गॅस बाय निकेल, प्युमाइट स्टोन, और एनी गॅस, अमोनिया गॅस, formation of ammonia gas by Haber process. Here nickel, platinum is used as catalysis. These are also examples of gas in solid. Any gas, catalytic reaction, any gas adsorbed by catalyst, solid catalyst. This is a solution, solid solution मध्ये येईल, गॅस सॉलिड टाईपमध्ये. आणि नवी जी सिस्टीम आहे गॅस या सिस्टीममध्ये एअर, मिक्सचर ऑफ एअर, नायट्रोजन अँड ऑक्सिजन असेल, नॉन रिॲक्टिंग गॅसेस कुठलाही घेतला तर यामध्ये आपणाला काय सांगता येईल, तर मायनर क्वांटिटीमध्ये गॅस आहे, मेजर क्वांटिटीमध्ये गॅस आहे. फॉर एक्झाम्पल एन्व्हायरमेंट एअर, यामध्ये मायनर क्वांटिटीमध्ये हायड्रोजन असेल, हायड्रोजन सल्फाईड असेल, नायट्रिक ऑक्साईड असेल, आणि मेजर क्वांटिटीमध्ये नायट्रोजन प्रेझेंट असेल, ऑक्सिजन प्रेझेंट असेल. नॉन रिॲक्टिंग गॅसेसचं जे मिक्सचर आहे गॅस इन गॅस या टाईपमध्ये येईल. अनदर टाईप, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ कॉम्पोनंट सोल्युशन्स आर क्लासिफाईड इन टू 3 टाईप्स. बायनरी सोल्युशन, पहिला जो टाईप बघणार आहे आपण बायनरी सोल्युशन. सोल्युशन कंटेनिंग 2 components इज कॉल्ड बायनरी सोल्युशन. 2च कॉम्पोनंट सोल्युशनमध्ये प्रेझेंट असतील तर त्याला आपण बायनरी सोल्युशन म्हणतो. सोल्यूट आणि सॉल्व्हंट. फॉर एक्झाम्पल शुगर डिझॉल्व इन वॉटर. टर्नरी सोल्युशन, सोल्युशन विच कंटेन 3 components, दॅट इज सोल्यूट अँड सॉल्व्हंट, देन इट इज कॉल्ड टर्नरी सोल्युशन. आणि क्वाटर्नरी सोल्युशन, when
सोल्युशन कंटेनिंग 4 कंपोनंट्स दॅट इज सोल्यूट आणि सॉल्व्हंट. जर एखाद्या सोल्युशनमध्ये 4 कंपोनंट प्रेझेंट असतील तर त्या सोल्युशनला आपण क्वाटर्नरी सोल्युशन्स म्हणतो. बायनरी सोल्युशनमध्ये 2 कंपोनंट प्रेझेंट असतात सोल्युशनमध्ये, सोल्यूट आणि सॉल्व्हंट. टर्नरी सोल्युशनमध्ये 3 कंपोनंट सोल्युशनमध्ये प्रेझेंट असतात सोल्यूट आणि सॉल्व्हंटचे. क्वाटर्नरी सोल्युशनमध्ये 4 कंपोनंट सोल्यूट आणि सॉल्व्हंटचे प्रेझेंट असतात. ऑन द बेसिस ऑफ स्ट्रेंथ, स्ट्रेंथच्या बेसिसवर आपण सोल्युशनचं क्लासिफिकेशन 4 टाईप्समध्ये करतो. एकाला म्हणतो डायल्यूट सोल्युशन. ज्या वेळेस सोल्यूटचं प्रपोर्शन सोल्युशनमध्ये स्मॉलर क्वांटिटीमध्ये असतं, लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन सॉल्व्हंट सोल्युशन, देन or solution containing relatively low concentration, then that solution is called dilute solution. विरल द्रावण म्हणतो आपण त्याला. सहंत द्रावण कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आपण कशाला म्हणतो? सोल्युशन विच कंटेन रिलेटिव्हली हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट, then it is called a concentrated solution. अनसॅच्युरेटेड सोल्युशन आपण आयोनिक इक्विलिब्रियममध्ये पाहिलेला आहे की ज्या सोल्युशनमध्ये मोर अमाऊंट ऑफ सोल्यूट कॅन डिझॉल्व ॲट गिव्हन टेम्परेचर, ज्या सोल्युशनमध्ये मॅक्झिमम अमाऊंट मोर अमाऊंट ऑफ सम मोर अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व होतो, ज्या सोल्युशनमध्ये आयोनिक प्रोडक्ट हा सोलिबिलिटी प्रोडक्टपेक्षा कमी असतो, असं जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनला आपण अनसॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतो. आणि म्हणजे ज्यामध्ये सम मोर अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व होतो गिव्हन टेम्परेचरला, त्याला म्हणतो आपण अनसॅच्युरेटेड सोल्युशन. सॅच्युरेटेड सोल्युशन की ज्याला आपण संपृक्त द्रावण म्हणतो. सॅच्युरेटेड सोल्युशन अ सोल्युशन विच कंटेन मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट दॅट डिझॉल्व in given amount of solvent. To establish dynamic equilibrium between solid solute and dissolved solute is called saturated solution. ज्या संपृक्त द्रावण म्हणतो ज्या सोल्युशनमध्ये मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन गिव्हन अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट, ज्या सोल्युशनमध्ये मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व होतो आणि ज्या सोल्युशनमध्ये इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होतं, डेव्हलप होतं डायनामिक इक्विलिब्रियम, कोणामध्ये डिझॉल्व झालेला सोल्यूट आणि सॉलिड सोल्यूट यांच्यामध्ये, त्यावेळेस अशा सोल्युशनला आपण सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतो की ज्या सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये आयोनिक प्रॉडक्ट आणि सोलिबिलिटी प्रॉडक्ट हा इक्वल प्रपोर्शनमध्ये असतो. आयोनिक प्रॉडक्ट इज इक्वल टू सोलिबिलिटी प्रॉडक्ट. आणि जिथं डायनामिक इक्विलिब्रियम डेव्हलप झालेलं असतं डिझॉल्व झालेल्या सोल्यूटमध्ये आणि सॉलिड सोल्यूटमध्ये, आणि त्यावेळेस त्याला आपण म्हणतो सॅच्युरेटेड सोल्युशन. आता सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन आपण कशाला म्हणतो? ज्या सोल्युशनमध्ये आयोनिक प्रॉडक्ट इज ग्रेटर दॅन सोलिबिलिटी प्रॉडक्ट, a solution which contain larger amount of solute than that required for saturation of a given amount of solvent at particular temperature is called super saturated solution. की ज्या सोल्युशनमध्ये मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लार्जर क्वांटिटी ऑफ सोल्यूट डिझॉल्व केलेला असतो. रिक्वायर्ड सॅच्युरेटेड सोल्युशनसाठी जेवढं सोल्यूट आपण सॉल्व्हंटमध्ये ॲड करतो त्यापेक्षा सुद्धा जास्त सोल्यूट जर एखाद्या सॉल्व्हंटमध्ये जर आपण डिझॉल्व केलेलं असेल पर्टिक्युलर टेम्परेचरला आणि त्या ठिकाणी प्रिसिपिटेट फॉर्मेशन घडत असेल तर असे जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनला आपण सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतो की ज्या ठिकाणी आयोनिक प्रॉडक्ट इज ग्रेटर दॅन सोलिबिलिटी प्रॉडक्ट असतो. ऑन द बेसिस ऑफ स्ट्रेंथच्या बेसिसवर आपण सोल्युशनचं क्लासिफिकेशन पाहिल्यानंतर ऑन द बेसिस ऑफ सॉल्व्हंट आपण सोल्युशनचं क्लासिफिकेशन पाहतो. ॲक्वियस सोल्युशन, ज्या वेळेस एखादा सोल्यूट वॉटरमध्ये आपण डिझॉल्व केलेला असेल तर त्या सोल्युशनला, ज्या सोल्युशनमध्ये सॉल्व्हंट म्हणून वॉटर जर आपण यूज केलेलं असेल तर त्या सोल्युशनला आपण ॲक्वियस सोल्युशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल शुगर डिझॉल्व इन वॉटर, सोडियम क्लोराइड डिझॉल्व इन वॉटर, देन दॅट सोल्युशन इज कॉल्ड ॲक्वियस सोल्युशन. नॉन ॲक्वियस सोल्युशन
in which solvent other than water, then it is called a non-aqueous solution. For example, solute dissolved in a non-polar solvent, benzene, chloroform, ether, that type of solution is called non-aqueous solution. वाटर सोडून जर आपण सोल्युशनमध्ये सॉल्व्हंट वापरला असेल, अदर सॉल्व्हंट वापरला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ॲक्वियस सोल्युशन म्हणतो.